तोच दिसतो रे. हा कोण? आपल्याला गाण्यात बडवलेला. बरा सापडला. त्या दिवशी चोर म्हणून तडीपार करत होता ना रे. का धावतो तुला आणि काय करतो ते? काय बी करू शकता. एकटा सापडे नव्हतं तुमच्या तावडीत. तुम्ही चौघ जण आहे सर. हा पण आम्ही डोळ्याने पाहिलं ना तू काय करत होता ते. गड्यावरून कुणाला ढकललं? बोल कोणाला ढकललं? तुमचे? चले पाय धरायचं कारण नाही. बाईचं प्रकरण अंगाशी शेकलं की माणूस नेहमीच तिचा काटा काढत असतोय. माझं ऐकत आहे. तुझं ऐकून आम्हाला करायचं काय? आम्ही बोलून चलून चोर. तू केलेल्या खुनाचा साक्षीदार. आय हिटनेस. पोलिसांमध्ये हे प्रकरण जायचं नसेल तर तुम्ही सांगशील ते ऐकतो. तू चला आमच्या बरोबर. अरे तुझ्यासारखा पैलवान जर आमच्या टोळीत येऊन मिळाला तर लय धमाल येईल. येतो मी. पण एक विनंती आहे. आता आणि कसली? एक डाव घरी जाऊन येतो. घरी काय ठेवलंस तू? ढकलले ती बायकोच होती नव. हे पण घरात तानपोर आहे. एक डाव बघून येतो. तानपूर हाय म्हणते तर जाऊ द्या की. बर हे बघ ये. एक डाव बघून घे नाही तर 10 डाव बघून घे. पण शेवटच बघू. हो परत यायचं. आम्ही वाट बघतोय. आला नाहीस तर चला 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 फुटायचं बघा चला. आयला बरा सापडला. येऊया तू एकदम. आलीच वाटते. हे काय तुम्ही आलासा आणि वाहिनी साप कुठे आहेत? प्रसाद द्यायला गेल्या पवारांच्या घरात. कसला परसाद देत त्या? आवर रडून रडून घर डोक्यावर घेतलं या पोरानं. येईल आता. तिला सांग मी गेलो म्हणाव. एवढ्या रातचं कुठं निघालायचा? पाणीचा निरोप आलाय म्हणावं. मी येतो 4-2 दिवसात. आनंदाची बातमी कळली का? संचिर सांगितलं विचारलं म्हणा. अरे वेळ झालं की. चला चला बाहेर चला की लवकर. की सासरा बरोबर आला. वाचवा. काय गावलंच नाही बघा. आज तरी काय गावलं? वाचवा. अगं भैया काय झालं? बाईचा आवाज येतोय. कोण कंतय झाडावर? अरे बाब्या. अरे झाडाच्या बेचक्यात बाई अडकली आहे ना. बाब्या पळ की लवकर झाडावर. जा जा. बाब्या चल आज दोरी आहे ना मग. घाबरू नका. आमची माणसं उतरते तुला. गोंद्या दोरी टाक. हा टाक टाक. अक्का दोरी टाक इकडे. बाई टाकते. घे. हा बाई घाबरू नका. घाबरू नका. हा बेदम रे बाबू. होय होय. सावकाश बाई. बाई घाबरू नका. जंगल. होय होय. बाया नीट बांध. होय. या बाई. या बेता उतरा. टाका तुम्ही म्हणजे दारा त्या बुट्टीतलं पाणी माहिती आहे. हा आणते आणते. कोण ग बाय तू? मी वडगावची बायको. काय म्हणता? इथं कशा काय पडला असा? देवाला आले होते. आडोशाला जाताना पाय घसरला. तरी येळ बरी बाई झाडातच अडकून राहिली. नाही तो काय म्हणतात तशातली गत व्हायची. तुझ्या संग कोण बी नव्हतं वय? बोला तुम्ही. अरे बाब्या चल आपल्या वस्तीवर घेऊन जाऊया. ये गोंद्या जा निगडीचा पाला घेऊन ये. जा लवकर. आरती आरती हळू हळू. चला आरती. हा चला लागला. अरे अरे थांब. मागव. काय करतोस तू हे? का वाचवलंस मला? म्हणजे खरंच जीव द्यायचा बेत होता की काय तुझा? सोडा मला. का सोडा? अरे जन्माला येणं हे आपल्या हातात आहे का? मग जीव द्यायचं काय कारण? अरे बाबा सगळ्या गोष्टी त्या परमेश्वरी योजनेनं घडत असतात. परमेश्वरी योजना
बायकोचा व्यभिचार ही परमेश्वरी योजना, तिला झालेलं मूल ही परमेश्वरी योजना, चोरांची संगत ही सुद्धा परमेश्वरी योजना. अरे तुझ्या संगतीनं चोरही सुधारणार असतील का मी त्यांच्या संगतीनं चोर होणार आहे कोणास ठाऊक. असो, चल तू आधी खाली चल पाहू. अरे देवावर विश्वास ठेव बाबा, देवावर विश्वास ठेव. तुझ्या बायकोचा व्यभिचार हा कदाचित गैरसमजही असेल तुझा, केवळ मी दृष्टीभ्रम. डोळ्यानं बघितल्यावर सुधिक. तुला काय वाटतं, डोळे माणसाला फसवत नाही? अरे डोळ्यांना दिसतं ते मृगजळ, पण तो काही समुद्र नव्हे. त्या दृष्टीने आंधळे फार सुखी असतात बाबा, फार सुखी असतात. ताराचा अंधार असतो डोळ्यासमोर. ते का असतो एखादा आशेचा किरण. तुझं मूलच उद्या कदाचित तुझे पांग फिडी. त्याच्यासाठी तुला जगायला हवं. जगायला हवा. आशेचा किरण. हम्म. तेव्हा तूच रस्ता धाव रे बाबा. हा वहिनी साहेब, अहो हे काय झालंय? काय नाही का, डोंगर उतरताना पाय घसरला माझा आणि खरचटल्यासारखं झालं म्हणून डोक्याला पट्टी बांधली माझी. पण हे आले का? अहो कसलं येणं म्हणायचं ते? तू वासरी सोडून पुढे यायचं वय. त्यात काय झालं ग? काही विशेष लागलं नाही मला. अहो म्हणून काय झालं? आल्या आल्या भनीकडे पळाल्यात. म्हणजे हे आकाशबाईंकडे गेले? हा काय झालं? कोणी आलं होतं? काय निरोप आला होता? नाही नाही, अहो कोणतरी पाहुणा भेटला होता रस्त्यात. 4 दिवसात येतो म्हणून सांगितलं या त्यांनी. त्याने बाळ कसं आहे? तुला सतवलं असेल ना त्यांनी? अहो काय सांगायचं, रातभर डोसक्यावर घर घेतलंय रडून रडून. येरवाळी उठला आणि खेळायला लागलाय बघा. यायला ते पाटील कसं आलं नाही रे अजून? काय पळून बिळून गेलं की काय कुठं? अरे येईल रे, तुला काय एवढी तार लागली त्याची? असं ना नाही आलं तर उगाच मग. नाही आला तर हा, काय परिणाम भोगावं लागतं त्याला कळन. हा. अरे आलंच की. आलं काय? आलं रे खरंच. जमात घे. काय पाटील, किती वेळ यार वाट बघायची तुमची? हा? आम्हाला वाटतं तुम्ही हरवलं बिरवलं की काय कुठं? असं कसं? मी सांगितल्याप्रमाणे आलोच का नाही? या. आता एकच विनंती. ए, त्याच्या. विनंती बिनंती काय नाही, कुठं जायचं नाही. हा, फक्त एकदा काय झालं? बनीला बी जाऊन बघून येतो. काय हो? आणखी किती नातेवाईक आहेत हो तुमच्या गावात? हा? काल पोराचं नाव घेतलं म्हणून सोडलं, आज बहिणीचं नाव घेतलं. सोडायचं नाही अजिबात, सांगून ठेवतो. तरी आलोच का नाही मी परत? विश्वास नसेल तर ही घ्या चेन. नाही इकडं. अरे राहू दे ना. अरे काय असू दे. शर्म्या, तुला काय असू लाज दे. आहे का? आपण येळेला उपयोगी देऊन पडेल. टाक. मार कोणाला देत आहे? आला गळ्यात. आम्ही चोर असतो तरी कुणाचा फुकटचा खातो काय कधी? बरोबर आहे का नाही? हा? चोरीचं खाता? मग खाता ते काही एकच असते वाटतं. ए, ए, चोरी करायला किती कष्ट पडतं उद्या कळेल तुला. रात्रीचं दिस आणि दिवसाची रात करून जगावं लागतंय. हा. आणि सापडलेल्या लोकांचा मार खायचा. हा, पण ते फासाच्या दोरावर लटकण्यापेक्षा बरा करा. काय नाही, काय पण बोलतोय. ती माळ घेतलीस तर बरं झालं काळ्या. असतं. का रे मुलांनो, झाली का तुमची तयारी? हो हो झाली. शांता, मी ऑफिसला जाताना मुलांना शाळेत सोडतो. चला. मामा मामा तुम्ही जाणार नाही ना आम्ही शाळेला गेल्यावर? नाही, चांगला 4 दिवस आहे. बरं येतो शांता. हा येतो गुलाबराव. चला. गुलाब तू असा बाहेर का उभा? आत ये की. गुलाब आल्यापासून बघते मी, तू शांत शांत आहेस एकदम. नेहमी कसा हसायचास, बोलायचास. काय बोलू सांग की? सारं न बोलल्यासारखंच असल्यावर. म्हणूनच यांच्यासमोर विचारलं नाही मी. पण मला सांगायला काही हरकत आहे का? तुझ्यापासून कशाला लपवायचं? आणि अक्का बायकोने एकदम दगा दिलाय का? दगा म्हणजे?
मला न सांगता गेली घर सोडून. आणि मुलगा माझं असं तर ठेवून गेली असती ना हो? नाही ते काय बोलतोस गुलाब. अरे भरल्या मांडवात लाज राखलीस तू तिची. पक्की गावात तोंड दावायची सोय उरली नाही आता. काहीतरीच तुझं. मास्तरांना विचारून बघितलंस? कशाला? ती तर असती तर मास्तरांनी कळवलं नसतं. हे बघ गुलाब, तू काही बोललास तरी आई येते एका मुलाची. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. नाही अक्का, मी डोळ्यानं बघितलंय. मी नसताना तिला कोणीतरी भेटायचं रात्री आणि तू कुठे असायचास? मसनात. नवरा काय 24 तास पारा करील होय बायकोवर? खरं सांगितलं तर मलाच खोटं पाडतीस. अगं अरे बया, कोण तानी का वाड्यावरती गेलेस? चले सोडतो तुला मी. तुम्ही बैस ऐका बैस माग बैस. अगं बैस ग. हा अहो पण तुला पाहिलं म्हणजे? बघितलं तर हा ठीक आहे. ताने हे बघ मला 2 दिवस झाले पाटील कुठे दिसत नाही का? भानीकडे गेले ते. हा आणि तुझी ती पाटलीन ग काहीतरी बिनासलेलं दिसतं या दोघांचं. बिनसले? भय पाटील ज्योतिबासने एकलं चालत हा. आणि बायकोला न भेटत निघून गेल्यात. हा तवा तवा नक्की सांगतो आपल्या करणीनं काम केलेलं दिसतंय. नाही तर तू सांग, पहिलं पोर घरात आल्यावर बाण त्वाण काळं करायचं म्हणजे मग पर काय बा? अं, तुमच्या त्या माणसानं काय भानगड तर केली नसेल ना बा? भानगड भानगड शक्य आहे बुवा. आता तू सांग, लक्ष्मी सारखी चटक चांदणी एकांतात भेटल्यावर वरडावं तरी पंचायत आणि न वरडावं तरी पंचायत. पंचायत कसली आहे? ऊस चोरून खाल्ला म्हणून काय कडू लागणार आहे? मग ताने आम्हाला एक गोड दे की. सावकार हा. ते ऐकलं म्हणून हे ऐकणार नाही मी तुमचं. वा वा नाही पण गुण लागलेला दिसतोय मालकिनीचा.